ओबीसी मधून 50% आरक्षण देणार आहे का नाही पाठदेशी सांगायचं, नाही तर नाही म्हणून सांगायचं। उद्याचा दिवस वेगळा असेल। एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की। अरे रक्तात भिनलंय काय, अरे रक्तात भिनलंय काय। जरांगे पाटील तो मागे बढ़ो। एक मराठा लाख मराठा या ठिकाणी घोषणा देखील या ठिकाणी महिला करतात। आपल्यासोबत या ठिकाणी काही रणरागिण यांनी रस्ता रोको केला आहे। धुळे सोलापूर हायवे जो आपण संभाजीनगरकडे जात आहोत त्या रस्त्याला वडीगोद्री येते काही माता माऊल्यांनी या ठिकाणी रस्ता रोको केलाय। का तर जरांगे पाटील 4-5 दिवस झालं या ठिकाणी आपलं अन्न त्याग पाणी त्याग करून या ठिकाणी उपोषण करत आहेत। कसल्याही प्रकारच्या सरकारची या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही, म्हणून या ठिकाणी जरांगे पाटलांच्या समर्थनात या ठिकाणी आपल्या माता मावल्या या ठिकाणी उपोषण करताना रस्ता रोको करताना दिसतात। मग आमच्या पाटलांचा आम्ही एवढं उद्याचा दिवस वेगळा असेल। मराठी समाजाला माझी विनंती आहे, मराठा बांधवांनो पूर्ण तयारीत राहा। मराठा बांधवाला मीडियाच्या मार्फत मी आवाहन करते, मराठा म्हणून आवाहन करते। ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केलाय, सरकारने आपल्या मराठी लोकांवर अन्याय केलाय, त्यांना उद्यापासून वेगळा दिवस असेल। त्यांचा दिवस फडणवीस साहेब तुम्ही आमच्यावर आतापर्यंत अन्याय केलाय, दादागिरी केली, आमच्या लोकांवर खोट्या केसेस टाकल्या, लाठीचार्ज केला। आंदोलनाच्या ठिकाणी माझ्या गोरगरिबा समाजावर जबरदस्तीने तुम्ही मारहाण करून त्यांची हकालपट्टी केली। आज 5 दिवस झाले मनोज दादाच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही। महिला मंडळ सुद्धा उपोषणाला बसले। हे बघा माझ्या हाताला सुई आहे, मी ट्रीटमेंट घेतले, मी सलाईन घेतल्या, मी इंजेक्शन घेतले, म्हणून मी रस्ता रोको करायला आले। माझ्या आया बहिणी माझे बांधव शुगर आणि बीपी लो होऊन पडले तिथं। शुगर त्याचा जीव धोक्यात आहे, शुगर लो झाली, बीपी लो झाला, आम्ही काय मेला हे सरकार विचार करणार आहे का आमचा? आमच्यातला एक माणूस गेल्यावर आम्ही कुठं आमची साक्षीता लावायची या सरकारला? हे सरकार अक्कल नाम सोडले, ही सरकारनं मराठ्यावर आतापर्यंत दादागिरी केली। एक मराठा फडणवीस साहेब तुला वॉर्निंग आहे आता इथून पुढं मराठ्यावर अन्याय कधीच होणार नाही। हे आंदोलन आमचं शेवटचं आंदोलन असेल। मराठ्याच्या बांधवाला मीडियाच्या मार्फत मी आवाहन करते, प्रत्येक मराठ्याने रस्त्यावर उतरा। रक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय। त्यामुळे आम्हाला जे आदेश आहेत दादाचे शांततेच्या मार्गाने तेच आम्ही केलेले, पण आज पोलीस प्रशासनाने आम्हाला खरंच त्रास देण्याचं काम केलेलं आहे। आम्हाला किमान इथं आमच्या त्यांचा निर्णय होत नाही, आमचा जीव चाललाय। रात्री मनोज दादा अचानक ओरडले, त्यांना माहितीये का आमची मला तिने हात लावायचं नाही। पोलीस प्रशासनाने आम्हाला खरंच मदत करावी, सहकार्य करावं, कारण का आज आमच्या लेकरांचं खूप नुकसान होत आहे, भविष्य काळाचं नुकसान होत आहे। आमच्या एकेका लेकराचे मर्डर होते, आमच्या एकेका लेकराचे संपून टाकले, आम्ही कधी दुःख घेऊन असे सहन करत राहिलोय। आपल्या संयमाचा आता एक शिवाय लागलाय। सुनीता इकडे या ग, तुम्ही कसं का करायला लागलात? एक रोड इकडे 3 जणी अडू शकत नाहीत का? 3 जणी काय करू शकतात ते दाखवून देऊ। फडणीस बघ म्हणाव, तिथून कुठून बघायचंय तिथून गेलीच असेल ना। आपण साईडला येऊन बोला प्लीज। नाही मी भाऊ, हे बघा भाऊ म्हणते मी, आपल्याला भाऊ म्हणते थोडं ऐकत जाते भाऊ म्हणते।
पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण पाहत आहात, आपण आहोत आता सोलापूर धुळे हायवेवर, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना वडीगोद्री या ठिकाणी माता माऊलीने फक्त 3 रणरागिण्याने या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे। कारण काय तर संघर्षदा मनोज जरांगे पाटील आपल्या मरणाच्या दारात त्या भावाला साथ देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो। रस्ता रोको या ठिकाणी 3 महिला आहेत, 3 महिलांनी लवकरात लवकर फडणवीस साहेबांनी निरोप पाठवावा अशी मागणी आहे या ठिकाणी। या अंतरवाली सरांमध्ये जय छत्रपती संभाजी महाराज की जय। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे रक्तात भिनय काय, जय जिजाऊ जय शिवराय। अरे रक्तात भिनय काय, जय जिजाऊ जय शिवराय। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चला ताई चला आंदोलन करायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। याच खणखाऊन या ठिकाणी माता माऊलीने सांगितलंय आज आम्ही रस्त्यावरून उठतोय, परंतु उद्या उठणार नाहीत। काय निर्णय घ्यायचा तर आजची आज घ्या, रात्री आम्ही उद्या रात्री या ठिकाणी आम्ही उठणार नाही। जो निर्णय घ्यायचा आज रात्रीमध्ये झाला पाहिजे। गाड्या सुद्धा आता जाणार या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज